नमस्कार. आज आपण पाहणार आहोत योगाची माहिती. तर योगातलं सर्वात महत्त्वाचं आणि आसनांची आपण काही आसनांची माहिती दिली आहे, काही कृती करून दाखवल्या आहे पूर्ण. तसेच आता काही याची माहितीसुद्धा आपण आवश्यक आहे माहिती देणे. जेव्हा वेळ भेटला तेव्हा ते करून दाखवण्यात येतील प्रत्येक आसन, तसेच काही याची माहिती देण्यात येईल. तर आज आपण बघणार आहोत प्रणव ध्यान. प्रणव प्राणायाम हे ओंकार प्राणायाम किंवा प्रणव प्राणायाम असं दोनपैकी काही म्हणू शकता तुम्ही. तर हा प्राणायाम करताना श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आपल्याला. आणि प्रणव प्राणायाम करायचं म्हणजे नुसतं शांत बसायचं आहे. वज्रासनात बसा किंवा सुखासनात बसा. वज्रासनात बसलं तरी चालेल. आणि वज्रासनात बसून आपल्याला श्वास सहज घेणे आणि सोडणे, ध्यान मुद्रा ठेवायची आणि सहज श्वास घेणे आणि सहज सोडणे असं करायचं आहे. ते सहज घेताना दीर्घ घ्या किंवा दीर्घ घेतला तरी चालतो. दीर्घ श्वास घ्या, पण सोडताना तो संथ गतीने सोडा. तर त्यासाठी देवाचे नामस्मरण करणे, ओंकाराचं नाव मनात ठेवून ओम नमः शिवाय ओंकाराचं असं नामस्मरण डोक्यात विचार असले आपले की शांततेने आपल्याला दीर्घ श्वास घेणे आणि हळूवार सोडणे. अशा प्रकारे प्रणव ध्यान म्हणतात त्याला, ते करणे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला मनातल्या मनात म्हणजेच नकारात्मकता बाहेर जाऊन सकारात्मक विचार आपल्या मनात आलेले पाहिजे. तेव्हाच ओंकाराचं ध्यान आपल्याला नेमाने करता येईल आणि विचार सकारात्मक पॉझिटिव्ह विचार राहतील. नकारात्मक विचारांना स्थान मिळणार नाही ओंकाराचं स्मरण केलं तर. श्वासवर ओढताना श्वासाची गती सूक्ष्म असली पाहिजे. म्हणजेच हळूवार सहज श्वास घेणे आणि जरी दीर्घ गतीने श्वास घेतला तरी संथ गतीने तो सोडला पाहिजे श्वास. अशा प्रकारे प्रणव प्राणायाम आपल्याला करता येईल. तर काळजी काय घ्यायची प्राणायाम करताना, घ्यावयाची काळजी कोणती? तर प्रणव प्राणायाम करताना आपल्याला काळजी घ्यायची, हे ध्यान करताना ध्यान मुद्रा किंवा पद्मासन, तसेच ताठ बसून डोळे बंद करायचे आहे. ध्यान करताना मोकळ्या जागेत बसावे. वेळ सकाळचीच निवडावी शक्यतोवर. सरावाने हे ध्यान तुम्ही 5 मिनिटसुद्धा करू शकता. आता त्याचे लाभ काय आहे ते बघू आपण. रात्री झोपायच्या आधीसुद्धा हे प्रणव ध्यान तुम्ही करू शकता. 2 ते 3 मिनिट हे ध्यान केल्याने झोप शांत लागते. तसेच वाईट स्वप्ने पडत असतील तर ती बंद होतात. महत्त्वाचे म्हणजे प्राणायामासोबत औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. चला, थँक्यू व्हेरी मच. असेच आपण योगाची माहिती, प्राणायामाचे लाभ, फायदे, तोटे, कसं करायचं, किती वेळ करायचं, ते प्रत्येक याच्यात सांगत जाऊ. चल, भेटू आपण पुढच्या भागात. थँक्यू.